आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार डॉक्टर आशिष देशमुख. आशिष भाऊ, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे जे आरोप होते काल की मंत्री दालनात आले नाही, सभागृहात आले नाही, तर त्यांच्यावर बिबटे सोडा. भाजपचे नेते म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे? घरचा आहेर? याने नक्कीच बघा, सुधीर भाऊंच्या मनामध्ये खदखद आहे आणि ही खदखद सातत्याने प्रकट करण्याचं काम सुधीर भाऊ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करतात. अतिशय चांगलं काम सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रामध्ये करताय, पण सुधीर भाऊ त्याच्यामधून काही ना काही जाणीवपूर्वक खोट काढण्याचा प्रयत्न करताय, अशी जनभावना आज विशेष करून विदर्भामध्ये तरी झाला आहे. सुधीर भाऊ वरिष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, कार्यक्षम मंत्री त्यानिमित्ताने राहिले आहे. यावेळेस त्यांना संधी जरी नसली मिळाली तरी पक्ष नेतृत्व त्यांना योग्य आणि मान सन्मान देईल अशी आम्हा सर्वांना त्यांच्या सदिच्छा आहे. पण सातत्याने सरकारवर अशा प्रकारचे टॉन्ट्स मारणं किंवा अशा प्रकारचे वक्तव्य करणं, याच्यामधून सुधीर भाऊंनी वाचलं पाहिजे असंच माझ्यासारख्या एक आमदाराला वाटतं. तुम्ही पण आमदार आहे, त्यांनी आमदार म्हणून एक प्रश्न उपस्थित केला की एखादी आमदार जेव्हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याचं उत्तर द्यायला मंत्री सभागृहात असायला पाहिजे. त्याच्या मागचा भाव तुम्ही का लक्षात घेत नाही, सुधीर भाऊच्या शब्दांमागचा? नाही, आता मंत्र्यांना दोन्ही हाऊसमध्ये धावपळ करून आपलं कामकाज पूर्ण करावं लागतं. सुधीर भाऊ मंत्री असताना असं किती वेळा झालं असेल का त्यांचा प्रश्न लागला, त्यांचा विषय समोर आला आणि ते दालनात असतील किंवा वरच्या हाऊसमध्ये असतील, हे समजून घेण्या इतके सुधीर भाऊ नक्कीच परिपक्व आहे. पण आपल्या सरकारवर, आपल्या सरकारच्या मंत्र्यांवर बिबट्या सोडून देणं हे तरी माझ्यासारख्याला पटलेलं नाही आहे. कोरड्या विहिरीत जाऊन उडी मारावी असंही म्हटले. ते विरोधकांची भूमिका बजावते असं वाटतं का तुम्हाला? ते नाही बघा, सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकच विहिरीला, बोरवेलला मुबलक पाणी उपलब्ध आहे. म्हणून कोरडी विहीर कुठंही नाही हे सुधीर भाऊंना देखील माहिती आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.